वेलकम बॅक टू द चॅनल। चॅनलची सुरुवात आज इथून होते कारण मला थोडं बाहेर जायचं आहे। एक शूट आहे, शूट कंप्लीट करून आपल्याला परत दुसरं कामं करायला जायचे आहेत। सो त्याआधी विचार केला आताच व्लॉग स्टार्ट करते कारण मग नंतर जर टाइम नाही भेटला तर मग आता ॲक्च्युली मी बनवते डाळ। रिस्पॉन्सिबिलिटीज सो डाळ बनवून जाणार आहे मी। आल्यावर भात लावेन आणि भाजी चपाती ऑलरेडी आहे आणि अजून मावशी येतील त्या भाजी आणि चपाती बनवून जातील। मला फक्त डाळ भाताची जबाबदारी माझी असती। सो मी ते करून चालली आहे सो दॅट मम्मी ऑफिसवरून आल्यावर तिला काय ताण नको। सो विचार केला जायच्या आधीच आपण बनवून ठेवू, नंतर आल्यावर कुठे थकून बनवेन, तर ह्याच्यापेक्षा आताच बनवून ठेवते। सो डाळ ऑलरेडी मी कुकरला लावलेली आहे। कुकरला लावून झाली आहे। आता मला द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर लगेच रेडी होऊन 4:30-5 पर्यंत मला शूटला निघायचं आणि आता वाजले 4:15 म्हणजे 15 मिनिटात मला फटाफट सगळे काम करायचं। सो मी हे काम कंप्लीट करून परत भेटते तुम्हाला। तुरीच्या डाळीचा काय प्रॉब्लेम आहे मला काहीच नाही कळत। कधी पण मी लावली तर ती शिजतच नाही यार लवकर। मी आता तिला 6 शिट्ट्या दिलेल्या तरी ती शिजली नव्हती। आता परत तिला शिजायला लावलंय। नाही तर माझी फोडणीची तयारी सगळी रेडी करून ठेवलंय मी आणि अजून डाळ नाही शिजेल। पेशन्स। सो हाय नाही सो शूट करून आलेलो आहोत आपण रात्री 11 वाजता। यार खूप टाईम गेला शूटमध्ये ॲक्च्युली आणि सो सॉरी मी काहीच शूट नाही करू शकले त्या टायमिंगला। छोटे पण क्लिप्स नाही, काही नाही, कारण सेम टायमिंगला खूप सारे कॅमेरेज आजूबाजूला पण होते आणि त्याच्यातली एखादी क्लिप मी नाही टाकू शकत। सो सॉरी। आणि खूप थकायला होतं यार। फक्त मी फोटोशूट करायला गेलेले यार, पण थकायला खूप झालं ॲक्च्युली। दोन ऑर्डर्स होत्या त्यामुळे खूप टायर्डिंग होतं। पूर्ण 6 ते 11 पर्यंत माझं तेच चालू होतं आणि मग घरी येऊन जेवण वगैरे केलं। त्याच्यानंतर आता जस्ट बसली आहे अशीच एडिट्स बघत होती। सगळं एडिट करायचं आहे अजून आणि एडिट करून झाल्यानंतर टायमिंगवर सगळं आपल्याला वर्क पण हँड ओव्हर करायचं आहे। सो आता परत आपण कामाला लागणार आहोत। सो मच काम। सो मी मेथी निवडते इथे आणि आम्ही दरवेळेस मेथी निवडताना आहे ना एक ट्रिक यूज करतो। त्याच्याने आहे ना ॲक्च्युली मेथी निवडणं किंवा पालेभाजी निवडणं आहे ना खूप बोरिंग आहे। खूप पेशन्सने आपल्याला ते करावं लागतं, राईट। सो आणि ते करावंच लागतं पेशन्सने, हळूहळू। आणि खूप म्हणजे जास्त जुड्या असतील किंवा जास्त क्वांटिटीमध्ये असेल जर भाजी, तर फटाफट काम कसं करायचं किंवा फटाफट प्लस क्वालिटी काम कसं करायचं, म्हणून मी आहे ना एक ट्रिक शिकली आहे। त्या आधी राहायची तिथे एक मावशी होती, त्यांचं असंच भाजीपाल्याचं दुकान होतं, तर त्यांच्याकडे अशा खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स होत्या भाज्यांना घेऊन। म्हणजे प्रत्येक भाजी कसं फटाफट साफ करायची आणि क्वालिटीने साफ करायची। सो शी टॉट मी वन्स की जर तुम्ही मेथी निवडताय तर मेथी निवडणं खूप हळूहळू काम आहे ॲक्च्युली। जर जास्त क्वालिटीमध्ये असेल तर अर्धा तास, नाही तर 1 तास जातोच आपला। प्लस आम्ही मेथी निवडायला आमच्याकडे 2 जण असतात। मेथी निवडतो आणि एक त्याला कट करतो, म्हणजे चिरतो, भाजी चिरतो। तर आता तर मी एकटी आहे सध्या, सो मी दोन्ही काम करते, प्लस मी ती भाजी कैचीने कट करते। सो ट्रिक सांगते तुम्हाला। सो एक स्टेम उचलायची आपल्याला। एक स्टेम उचलल्यानंतर जस्ट यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला ही दांडी वरती ओढायची आणि हा हात असं खाली घ्यायचा आहे। लाईक ही तुटली, नो प्रॉब्लेम। इथे बघा ही एवढी आली हातात, तर इथे वरती अजून छोटी दांडी आहे, ती पण खेचा। ती परत तुटली तर तुम्ही जास्त प्रेशर लावून नका खेचू, म्हणजे हलक्या हाताने खेचा। कधी कधी भाजी कवळी असते तर दांड्या लवकर तुटतात आणि त्याच्याने तुम्हाला कळेल पण काही लोक कवळ्या दांड्या पण खातात, त्यांना आवडतं, पण मला नाही आवडत। आम्ही फक्त पत्ते खातो। सो मी दांडी वगैरे ह्याच्यात काही स्टेम किंवा घेत नाही आहे, कवळे स्टेम्स वगैरे कवळ्या दांड्या घेत नाही आहे। सो मी फक्त पालेभाजी घेते, फक्त पानं घेते
बघा लीव्स, पानं त्यात आहेत फक्त पानं, आणि मग आपल्याला कट करायचं आहे सिम्पली. आणि ही मेथी चांगली आहे, म्हणजे काय काय मेथ्यांवर बघा हे म्हणजे असे जरा काय ना काहीतरी चित्र उठलेलं असतं. आम्ही मोस्टली तेच बोलतो, चित्र उठलेलं असतं. तर चित्रांवाली पानं आपण घेत नाही. सो इट्स इझी. जर तुम्ही असं सॉर्ट पण करत असाल तर तुमच्या हातातच पानं आहेत, तर तुम्ही इव्हेंच्युअली असं आहे ना की अशी जुडी बनते. इथे जर तुम्ही टाईटली पकडलं तर इथे अशी जुडी बनते. तर तुम्ही इव्हेंच्युअली म्हणजे सिम्पल आहे, हे ते दिसून जातं की खराब पान वगैरे आहे का, तर तुम्ही ते काढू शकता असे पण. सो दिस इज द ट्रिक आई वॉन्टेड टू शेयर विथ यू गाइज. तुम भी क्या याद रखोगे, जी लो अपनी जिंदगी. सो तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. मी परत एक ट्रिक सांगायला परत आलेली आहे. सो पोरींनो, आपल्याला माहिती आहे आपल्या ह्या बेबी हेअर्सचा खूप प्रॉब्लेम असतो. हे बघा, हे जसे उभे आहेत हेअर्स, इथे नाही दिसणार, इथे दिसेल. हे जसे बेबी हेअर्स आपले उभे राहतात अशी. आणि मी घातली आहे हाय पोनी, मी वेअर केली आहे हाय पोनी, सॉरी मी वेअर केली आहे हाय पोनी. तो हे आपल्याला फ्लॅट करायचं असतं. तर मी एकदा ट्रिक सांगितलेली की तुम्ही ॲलोवेरा जेलनी फ्लॅट करू शकता ते. आणि अजून एक ट्रिक आहे, मस्कारा तर सगळ्या पोरींकडे असेलच, नसेल तर तुम्ही एखादा बाय करून घ्या. मस्कारा घ्यायचा आणि जस्ट बघा, तुम्ही इथे कळतंय तुम्हाला, आय गेस दिसत आहेत आता एक पण हेअर अजिबात. तुम्हाला फक्त मस्कारानी कोम करायचे तुमचे बेबी हेअर्स. गेटिंग इट? सो असे तुम्ही तुमचे बेबी हेअर्स सेट करू शकता. मस्कारानी त्याला कोम केलं तर ते चांगल्यापैकी सेट होतात. आणि मी नेक्स्ट क्लिप ॲड करेल, ती ॲक्च्युली मी फर्स्ट क्लिप काढलेली 2 तासानंतर, जेव्हा मी हे सेट करून 2 तासानंतर बाहेर गेलेली. ते ॲक्च्युली कालची क्लिप आहे, पण मी काल हावाला पार्ट शूट करायला विसरलेली म्हणून मी आता शूट केला आहे. 2 तास जी पहिली क्लिप ॲड करेल ती आफ्टर 2 आवर्स, जेव्हा हे आपण अप्लाय करतो. पण हां, जर तुम्ही लोकलनी ट्रॅव्हल करत असाल किंवा ऑटोने कशाने पण ट्रॅव्हल करत असाल तर मेक शुअर की तुम्ही तुमचा हेड आहे ना कवर कराल, कारण मग ते वारा येणार तर ते सगळं उडूनच जाणार आहे नाहीतरी. त्याच्यापेक्षा तुम्ही स्कार्फनी कशाने तरी आपलं ॲटलिस्ट हेअरवाला पार्ट कवर करा, सो दॅट जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला रीच कराल तर ते तसंच ॲज इट इज राहील, सेट राहील आपलं. सो ही गोष्ट एक आहे जी मला सांगायची होती. आणि आता मी ॲड करेन पुढे क्लिप्स, ते बघा. सो इथे मी ट्राय केलेली न्यू बेबी हेअर मशीन अँड दिस वॉज द लुक. आईस्क्रीम आणि सेल्फ केअर दोन्ही चालू आहे. सो गाईज, हा होता व्हिडिओचा एंड. ॲक्च्युली म्हणजे एवढं काय खास नव्हतं ब्लॉग टाकायसारखं, पण तरी पण विचार केला की ठीक आहे, कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. सो त्यासाठी मी असं छोटंच रँडम ब्लॉग अपलोड करायचा विचार केला. सो आणि अजून काही तुम्हाला जर कॉन्टेंट म्हणजे जर तुम्हाला काही माझ्याकडून Q&A किंवा चॅलेंज वगैरे करून घ्यायचे असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि येस, काम आटपून झाल्यानंतर हे एवढं सगळं करणार खूप 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 एनर्जी लागते या गोष्टीसाठी, आणि एकटं माणूस तर एवढं सगळं हँडल नाही करू शकणार. सो माइट बी कन्सिस्टन्सी नसेल तर प्लीज मला माफ करा. प्लीज, आय एम सो सॉरी फॉर दॅट. जर कन्सिस्टन्सी नसेल तर म्हणजे खूप सारे कामं असतात आणि टाईमवर ती कामं निपटवणं जरा इमर्जन्सीमध्ये असतं. म्हणजे आता ॲक्च्युली वी आर वर्किंग फॉर समवन एल्स, सो वी हॅव टू डिलिव्हर देम देअर स्टफ ऑन टाईम. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि तुमच्या फ्रेंड्सला सांगा सबस्क्राईब करायला. फॉलोवर्स वाढत नाही आहेत माझे, ॲक्च्युली वाढत नाही आहेत माझे फॉलोवर्स. सो ॲक्च्युली व्हिडिओमधला आवाज खूप बेकार साऊंड रेकॉर्ड झाला आहे म्हणून मी व्हॉइस ओव्हर टाकला आहे. So guys, keep supporting, keep watching and keep sharing. Thank you. Consistency दाखवा